बऱ्याच जणांना वाटतं लोणचं घातलं तर लोणचं टिकेल का? भीती वाटते बऱ्याच जणांना लोणचं कसं करायचं. पण मी जे सांगते ना टिप्स, त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या आणि कधी केलेलं जरी नसेल तुम्ही लोणचं, पहिल्यांदा जरी करत असाल, तर माझ्या टिप्स बघून तुम्ही ह्या पद्धतीने जर लोणचं केलं तर तुमचं लोणचं कधीच बिघडणार नाही. तर नमस्कार मंडळी, मी ज्योती. तर इथं आहे ना 3 किलो कैरी मी मोजून घेतली. तर कैरी आहे ना अशी घ्यायची, कडक बघून घ्यायची. ही एक टिप्स आहे. कधी पण नरम कैरी बघायची नाही आणि आतून पिवळी नसावा, पांढरी असावा, अशी कडक असावा. कैरी कोणती पण घ्या, फक्त ती कडक असावा आणि त्याच्या आतलं बी आहे ना ते सुद्धा कडक असावा. तर काय आहे ना, कैरींवरती आहे ना चीक बसलेला असतो. त्यासाठी आहे ना कैऱ्या कापण्याच्या अगोदर पाण्यात टाकून ठेवायच्या 10 ते 15 मिनटं. 10 ते 15 मिनटं टाकून ठेवल्यानं तर त्याच्यावरचा चीक आहे ना तो आपोआप निघून जातो. आता मी घरीच कापणार आहे, त्यामुळं कैरी अगोदर धुवून घेतली. तुम्ही जर बाजारातनं कापून आणणार असाल तर कापून आणल्यानंतर काय आहे ना, त्याला पाण्याचा अंश अजिबात लागला नाही पाहिजे. कोरड्या कपड्यांनी स्वच्छ कैरीच्या फोडी पुसून घ्यायच्या. तर आता मी घरी कापणार आहे, त्यामुळं मी पाण्यात ठेवलं आहे 10 ते 15 मिनटं आणि आपोआप त्याच्यावरचा चीक निघून गेला बघा. तर आता आहे ना त्याला सुकायला ठेवते, कारण कापणारे भाऊ उशिराच येणार आहे, त्यामुळं फॅनच्या हवेला सुकायला ठेवते. तर 3 किलो कैऱ्या धुवून मी फॅनच्या हवेला सुकायला ठेवल्यात. तर आता कापणारे भाऊ आले, ते कैरी कापून देतात. पण तुम्ही जरी बाजारातनं आणलं ना कापून, तर त्याला धुवू नका घरी आणल्यावरती. फक्त स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्या स्वच्छ कैरीच्या फोडी आणि त्यात जे आतमध्ये बीज निघतं ते बीज काढून घ्या. आणि दुसरी टिप्स म्हणजे ना, की काय करायचं, जून महिना चालू झाला ना की त्याच्यानंतर लोणचं घालायचं कधी पण. मेमध्ये अजिबात लोणचं टाकायचं नाही, कारण मेमध्ये आहे ना खूप ऊन असतं. मग त्याच्यामध्ये आहे ना लोणचं काही वर्षभर टिकत नाही आपलं. तर आता आहे ना कापणारे भाऊ कापून गेलेत कैरी. त्यानंतर आहे ना त्याच्यातली कोई काढून घ्यायची आणि असं साल आहे ना, वरचं काळं साल असतं काही काही कैरीला, ते आदर निघून जातं. फक्त त्याला काढायचं आणि देठं तर ते काढत नाही, देठं आपल्याला काढून घ्यायचे असतात. तर त्या देठामुळं पण आहे ना देठं काढून घ्यायचे. देठ अजिबात लोणच्याला जायला नको, नाही तर लोणचं खराब होतं. तर आता आहे ना सगळे मी स्वच्छ करून घेतली, कोरड्या कपड्यांनी पुसून घेतली. कोयाची काही कचरा लागला होता तो पण मी कपड्यांनी पुसून घेतला. आणि त्यानंतर आहे ना माझ्याकडं मोठं भांडं नाही आहे, तर आहे ना 2 भांड्यामध्ये मी अर्धी अर्धी कैरी करून घेतली. आता रात्रीचे 9 वाजलेले. तर काय केलं ना, अर्धा चमचा पोहे खाण्याचा जो चमचा आहे तो अर्धा चमचा मी दोन्ही ह्याच्यात हळद टाकली, म्हणजे एकूण 1च चमचा हळद पडली त्यात. आणि हे अर्धा किलो मीठ घेतलं. तर ही पण एक दुसरी टिप्स आहे. तर मीठ आहे ना कधी पण घरातलं वापराचं मीठ घ्यायचं नाही, नवीन पाकिट घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आहे ना पोहे खाण्याचे मी 2-2 चमचे मीठ टाकलं, म्हणजे एकूण 4 चमचे आपलं मीठ गेलं 3 किलो कैरीसाठी आणि 1 चमचा हळद गेली. तर त्याला खालीवर करून घ्यायचं. तिसरी टिप्स म्हणजे ना, त्याला अजिबात हात लावायचा नाही किंवा बोट लावायचं नाही. एकतर चमच्यानी खालीवर करा किंवा असं भांड्यानीच त्याला खालीवर करा. असं खालीवर करून ना हळद आणि मीठ सगळ्या फोडींना लागायला पाहिजे. आणि आता दोन्ही ह्याच्यावरती मी आहे ना ताटं झाकून ठेवते. ह्याला रात्रभरासाठी आपण पाण्यासाठी ठेवू, त्याचं पाणी निघतं. मिठाला पाणी सुटतं कैरीला, त्याचं मग जितकं पाणी आलं ना तर ते काढावं लागतं. तर बघा आता सकाळचे 8 वाजले, तर इतकं पाणी निघलेलं आहे. तर आता आहे ना चौथी टिप्स म्हणजे काय आहे ना, कैरीला तर आपल्याला पिळून काढायचं नाही किंवा चाळणीमध्ये सुद्धा असं पाणी निथळायला ठेवायचं नाही. लगेच पातेल्यातनंच घेऊन अशा एक एक फोडी अशा कॉटनच्या कपड्यावरती ठेवायच्या. आणि चाळणीत तर पाणी निथळायला अजिबात ठेवायचं नाही, कारण काय होतं ना, जास्त सुकल्या जातात कैऱ्या. मग आपण चाळणीमध्ये ठेवतो बराच वेळ, मग त्याच्यानंतर सुकवतो, मग ते सुकवायचा टाईम आपल्याला कमी जास्त होतो. तर फॅनच्या हवेला आहे ना फक्त 5 तास आपल्याला कैरी सुकून घ्यायची. तर एक एक फोडी आहे ना काढून मी अशा कॉटनच्या कपड्यावर टाकून घेतल्या आणि इतकं पाणी निघलं बघा खाली. तर हे पाणी आता आपल्याला घ्यायचं नाही आहे आणि बरोबर 5 तास फॅनच्या हवेला सुकवायचं. तुम्ही जर उन्हात सुकवत असाल ना तर 2च तास उन्हामध्ये सुकवायचं. आता थोडा घंटाभर गॅप घेतला होता मी. त्यानंतर आहे ना हळद घेतली एका वाटीमध्ये आणि ही 40 ग्रॅम इतकी मेथी घेतली 3 किलो कैरीसाठी.
हा 50 ग्रॅम लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, सोलून घेतल्या आणि 10 ते 12 लवंगा घेतल्या, 10 ते 12 काळी मिरी घेतली. तर तुम्हाला तुमच्या आवडीने जे कमी जास्त करायचं ते तुम्ही करू शकता. आणि पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना, तो 1.5 चमचा मी हिंग घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आहे ना मोहरी घेतली. तर ह्या ठिकाणी आहे ना तुम्ही मोहरीची डाळसुद्धा जी पिवळी असते ना ती वापरू शकतात, पण मी आहे ना ह्या मोहरीपासूनच लोणचं बनवते. तर कच्चीच घेतली, भाजून वगैरे घेतली नाही. तर 250 ग्रॅम मी मोहरी घेतलेली आहे. तुम्ही वाटलं तर 250 ग्रॅम मोहरीची डाळ घ्या. आणि हे जे अर्धा किलो मीठ आपण काल काढलेलं होतं ना तेच मीठ आहे. हे 200 ग्रॅमचं लाल तिखट आहे. तर ह्याच्यातून तुम्ही किती कमी जास्त करायचं तेवढं करू शकतात. आणि 1 लिटर मी तेल घेतलं. तेल पण आहे ना चांगलं पॅकिंगचं घ्यायचं, ही पण एक चौथी टिप्स आहे. कारण पॅकिंगचंच तेल घ्यायचं, आपल्याला वर्षभर लोणचं टिकवायचं असतं. तर आता आहे ना थोडी थोडी मोहरी मिक्सरला बारीक करून घेते. तर ही मोहरी मी अजून काही भाजलेली नाही, कच्चीच मोहरी अशी मिक्सरला लावून घेते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही बारीक करा किंवा जाडसर ठेवा, पण मी थोडं बारीकच केलं, रव्यापेक्षा थोडंसं बारीक केलेलं आहे. आणि तुम्ही जर डाळ घेतली ना मोहरीची, तर मोहरीची डाळ तुम्ही काय करायची, आधी अशी ओबडधोबड अशी भाजून घ्यायची बिना तेलाची. आणि त्यानंतर तुम्हाला जर बारीक करून टाकायची असली तर टाकू शकतात किंवा तशी पण टाकू शकतात. मोहरीची डाळ जरी घेतली ना तरी करण्याची पद्धत आपली तीच राहील. तर अशी आहे ना पूर्ण थोडी थोडी मोहरी मी मिक्सरला लावून घेतली. त्यानंतर ह्या 40 ग्रॅम मेथ्या आहे ना, तर मेथ्या पण अशा जाडसर बारीक करून घेतल्या. मेथ्या जास्त बारीक करायच्या नाही, कारण आहे ना कडवटपणा येईल लोणच्यामध्ये. तर थोडे जाडसर मेथ्या ठेवायच्या आपल्याला. जे अर्धा किलो मिठाचं पाकिट होतं ना त्यातलं आपण 4 चमचे काल वापरलं. तर 1 वाटी मी अंदाजाने काढून ठेवलं आणि बाकीचं सगळं मीठ परातीमध्ये टाकून देते. कारण काय होतं ना, मीठ जर जास्त पडलं तर त्याला काही करता येणार नाही आपल्याला. मीठ जर पुन्हा कमी असलं तर वरून आपल्याला मीठ टाकता येतं. आणि त्यानंतर आहे ना जो वाटीभर लसूण होता ना 50 ग्रॅम, तो मी टाकून घेतला परातीमध्ये. हिंग टाकून घेतलं, काळी मिरी टाकून घेतली, लवंगा टाकून घेतल्यात. त्यानंतर आहे ना आपण पोहे खाण्याचा 2 चमचे हळद टाकून घेणार. तर काल 1 चमचा आपण रात्री हळद वापरली, आता 2 चमचे म्हणजे 3 किलोसाठी आपण 3 चमचे हळद वापरली. आणि हे लाल तिखट आहे ना 200 ग्रॅमचं पॅकेट आहे, त्यातलं मी एवढं अर्धी वाटी ती लाल तिखट काढून ठेवलं. मग तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात. कारण मला आहे ना जरा मिरची जास्त टाकायची, कारण काय होतं ना फोडी आंबट असतात, त्यात मिरचीचं प्रमाण अगदी बरोबर होऊन जातं तितकं. तर आपण आहे ना मिरची टाकलेली नाही आहे परातीमध्ये, मिरची आपण नंतर टाकणार आहोत. तर आता आहे ना तेल गरम करायला ठेवते. तापलं का नाही बघण्यासाठी मी एक तेलाची पाकळी लसूणची पाकळी टाकली. तर ती काही अजून तापलं नाही, अजून 5-6 मिनटं लागल. तेलाचा धूर निघेपर्यंत तेल असं कडक तापलं पाहिजे. त्यानंतर आहे ना थोडेसे कसे खड्डे पाडून घेतले, कारण हा मसाला आपल्याला भाजून काढायचा आहे गरम तेलामध्ये. आपण अगोदर भाजलेला नाही आहे, तर या पद्धतीने आपण भाजून घेऊ. आणि असं बी तर आपण मोहरीची डाळ वगैरे भाजतो तर अशी ओबडधोबडच भाजतो, जास्त लालसर भाजत नाही. आता ह्या गरम तेलामध्ये आहे ना मस्त उकळ्या फुटत आहे. आणि मोहरी जी आपण मिक्सरला लावलेली होती त्याच्यावर तेल टाकलं, मिठावर टाकलं, लसूणवर टाकलं, हिंगावर टाकलं. तर आता आहे ना जो लवंगा काळी मिरी ते सुद्धा भाजून निघन. कसे बुडबुडे येत आहे गरम तेलाचे ते दिसतंय ना. तर ह्याच्यामध्ये आहे ना आता छान आपला मसाला भाजला जाईल. आणि मिठाला काय होईल ना, मिठामधला जो ओलावा आहे ना तो पण निघून जाईल. जेव्हा हे मीठ कैरीत पडेल ना तर अजिबात त्याला पाणी वगैरे सुटणार नाही. त्यामुळं मीठसुद्धा आपल्याला गरम तेलामध्ये असं भाजून घ्यायचं. छान असं खालीवर असं गरम तेलामध्ये मसाला छान आपला भाजला गेला. आणि आता फक्त 5 ते 6 मिनटापर्यंतच तेल थंड होऊ द्यायचं, जास्त थंड होऊ द्यायचं नाही, फक्त 5 ते 6 मिनटापर्यंत. आणि त्याच गरम तेलामध्ये नंतर आपल्याला मिरची टाकायची. अगोदर मिरची का नाही टाकली ही एक टिप्स आहे. कारण काय होतं ना, मिरची जळून जाती गरम तेलामध्ये, मिरची पटकन जळाल्या जाती. त्यामुळं आहे ना 5 ते 6 मिनटानंतर आपल्याला मिरची टाकून मिक्स करायचं. मिरची कोमट तेलामध्ये सुद्धा भाजल्या जाती. तर आता छान असं एक जीव करून घ्यायचा.
जर ह्या पद्धतीने लोणचं केलं ना मंडळी, तर तुमचं लोणचं कधीच बिघडणार नाही. तर मला थोडीशी मिरची कमी वाटते, तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकतात. तर तेल अजूक आपलं गरमच आहे, थोडीशी मिरची टाकून त्यावर थोडं गरम तेल टाकते, म्हणजे मिरची भाजल्या जाईल. आणि आता छान ह्याला मिक्स करून आहे ना थंड होऊ द्यायचं, एकदम असं थंड होऊ द्यायचं आहे त्याला. ही लोणच्याची रेसिपी आवडली असेल ना मंडळी, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता ह्याला थंड व्हायला ठेवलं आणि इथं 5 तास बरोबर झाले. 5 तासापेक्षा आपल्याला कैरी जास्त सुकवायची नाही किंवा 5 तासापेक्षा कमी पण नाही सुकवायची. बरोबर 5 तास आपल्याला कैरी सुकवायची. अर्धा घंटा अजून जास्त झाला तर चालतं, पण अर्धा घंटा कमी जर केलं तर नाही चालणार. तर जसं काल मी 2 भांड्यांमध्ये कैरी टाकली होती ना, तसंच 2 भांड्यामध्ये मी कैरी टाकून घेतली. आणि आता बघा, तो जो मसाला आहे ना, तो मसाला अर्धा अर्धा करून आपल्याला ह्यात टाकायचा. आणि काय होतं ना, जेव्हा मसाला आपण कैरीला लावून ठेवतो ना, तर 2 दिवस या भांड्यांमध्येच आपल्याला लोणचं ठेवायचं, छान झाकून वरून कपडा लावून ठेवायचा. कारण काय होतं ना, 2 दिवस आपल्याला सकाळ संध्याकाळ चमच्यानी त्याला हलवत राहायचं, खालीवर करत राहायचं 2 दिवस. आणि तिसऱ्या दिवशी आपण बरणीत भरायचं. चिनीची बरणी असेल त्याच्यात भरा किंवा काचेची असेल त्याच्यात भरा. बरणी पण कोरडी असायला पाहिजे, स्वच्छ असायला पाहिजे. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा बरणीत भराल ना, त्याच्यानंतर आहे ना कैरीच्या वरती तेल पाहिजे आपल्याला. आणि 2 ते 3 दिवसाला एकसारखं बरणीतलं लोणचं आपल्याला चमच्याने खालीवर करून घ्यायचं. तर मी मसाला अर्धा अर्धा करून घेतला आणि त्यानंतर जे राहिलेलं तेल होतं ना, ते सुद्धा मस्त थंड झालेलं होतं. तर ते तेलसुद्धा आहे ना कमी जास्त म्हणजे अर्धं अर्धं टाकून घेतलं मी दोन्ही भांड्यामध्ये. तर आता आहे ना, कोणत्या भांड्यात मसाला कमी झाला असेल किंवा जास्त झाला असेल, कशात तेल कमी झालं असेल किंवा जास्त झालं असेल, पण ते काय आहे ना, जेव्हा मी शेवटी भरणीत भरल ना, तेव्हा ते सगळं एकत्रच होणार आहे. तर त्याला छान असं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि मसाला मिक्स झाला ना, की हे भांडे आहे ना असे थंडगार ठिकाणीच ठेवायचे, हवेशीर गरमीमध्ये अजिबात ठेवायचे नाही. जेव्हा बरणीत भराल ना, तर बरणीसुद्धा अशी हवेशीर ठेवायची, गरमीच्या ठिकाणी ठेवायचं नाही. ही एक टिप्स तुम्ही फॉलो करा, अजिबात तुमचं लोणचं वर्ष काय 2 वर्ष टिकेल. या पद्धतीने नक्की करून बघा. तर दोन्ही पण आहे ना छान असा मसाला मिक्स करून घेतला. आणि जेव्हा बरणीत भराल ना, तर तेव्हा आहे ना त्या कैरीच्या फोडी तेलात बुडाल्या पाहिजे आणि इतकं तेल वर पाहिजे नेहमी. जेव्हा पण तुम्ही बरणीतून लोणचं काढाल ना, तेव्हा परत कैरीच्या फोडी अशा दाबून ठेवायच्या बरणीत आणि तेल वरती येऊ द्यायचं. मग लोणचं कधी खराब होणार नाही. तर काही छान कलर आला. आणि आणखीन बरणीत टाकल्यानंतर त्याचं तेल पण अजूक टाकावा लागणार आहे मला. रेसिपी आवडल्यास मंडळी व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.